मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे। 2 दिवसांपूर्वीच जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी म्हणजे अंतरवाली सराटी आणि त्यांचे राहते गाव मातुरी या ठिकाणी ड्रोनद्वारे देहाणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे। सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केम्ब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्यांची सर्वस्व जबाबदारी या राज्य सरकारची राहील। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या तेजवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केलं झालं सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, एक मराठा लाख मराठा। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिजाऊ चौकात, केम्ब्रिज चौकात छत्रपती संभाजीनगरमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या रास्ता रोकोची आमची एकच प्रमुख मागणी होती, मराठ्यांचे सरसेनापती, मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। ते ज्या ठिकाणी विश्राम करतात, आराम करतात, त्या ठिकाणी रात्री मध्यरात्री ड्रोनद्वारे घिरट्या मारतात। त्यांच्या जीवाला जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या राज्य सरकार आमची आजच्या रास्ता रोकोच्या निमित्ताने एकच मागणी आहे, तात्काळ मनोज दादा जरांगे यांना Z+ सुरक्षा द्यावी। जर दादा जीवाला काही बरं वाईट झालं तर याची सर्व जबाबदारी या राज्य सरकारची राहील। तात्काळ दादाला Z+ सुरक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद।